अहो यांना शिवाजी महाराजांचा इतिहासच पुसायचा आहे. यांना शिवाजी महाराज फक्त हे नौटंकी करण्यासाठी हवे. अहो इथे अ ब कड म्हणायचे वांदे, बेक बे बेदुने चार म्हणायचे वांदे, आणि कसलं सीबीएसई चे नाटक करताय. जे आहे ते पाळा ना, जे आहे ते आपल्या मराठी माणस मातीची जी ओळख आहे महाराष्ट्र बोर्ड, त्याचं शिक्षण येऊ द्या ना, व्यवस्थित करा ना. त्या 63,000 शिक्षकांना ऑक्टोबर मध्ये वचन देऊन तुमचा दुसरा टप्प्याचा पगार वाढवू सांगून त्यांच्याकडे मतं घेतली, GR काढला. आत्ताच्या बजेटमध्ये रुपयाचं प्रोव्हिजन नाही. किती फसवणार महाराष्ट्राला. शिक्षकांना फसवायचं, शिक्षणात फसवायचं, फसवा फसवीचेच धंदे करा. जरूर करावा. तर आमच्या इतिहासाची ओळख त्या पुस्तकांमध्ये नसेल, आमच्या मराठी मातीची भाषा व्यवस्थित टिकणार नसेल, तर का म्हणून स्वीकारावा. सगळंच उत्तरेचं आपण घेतलं पाहिजे असं काय हे नाही. वारं काय उत्तरेत आलं तर आपण स्वीकारायलाच पाहिजे अशी काय जबरदस्ती नाही आपल्यावरती. कारण आतापर्यंत महाराष्ट्र बोर्डाने दैदिप्यमान यश जगभरात मिळाले, जगभरात मिळाले आपल्या पोरांना. आपले मोठे मोठे सायंटिस्ट, फार गावखेड्यातनं आलेले सायंटिस्ट, हे काय कुठे सीबीएसईतनं शिकलेले नव्हते, ते महाराष्ट्र मराठी बोर्डात शिकले होते. एवढं कशाला अब्दुल कलाम हे काय कुठल्या सीबीएसईत शिकले नव्हते, ते दक्षिणात्य भागातल्या एका ग्रामीण शाळेत शिकले होते. हुशारी काय तुमच्या बोर्डावर अवलंबून नसते. त्याच्यात इतिहास शिकवलाच जात नाही. तुमचा शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई बोर्डात आहे का विचारा. बेंगॉलमध्ये शिवाजी महाराज शिकवले जातात का तपासा. ग्रंथांचा काय उपयोग आहे का. वाचनाने काय बुद्धीमध्ये फरक पडतो काय. आपली बुद्धी जन्मदात आलेली असते, त्याचाच वापर करायचा असतो. ते पुस्तकं वाचायची नसतात. तो जर पुस्तकं वाचली असती तर संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला समजला असता. आम्ही हे सांगितलं नसतं की छावा बघितल्यानंतर आम्हाला संभाजी महाराज समजले.